मंत्र्यांच्या उत्तरावरच हरकत आहे। आता आमचा 293च्या ठरावामध्ये हाच विषय आहे अध्यक्ष महाराज। पण आता मंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी या ठिकाणी विचारतो आहे। अध्यक्ष महाराज, याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कुठल्यातरी मोठ्या कंपनीला आणि हा कॉन्ट्रॅक्टर ते मीटर लावतो अध्यक्ष महाराज, त्यांचे माणसं लावतात, ते अधिकारी सांगतात मगापासूनचं हे खोटं आहे। आणि जेव्हा आपण MSCBला तक्रार करावं, त्या अधिकाऱ्यांना तक्रार करावं, ते म्हणते की आम्ही नाही लावलेत असं ते सांगतात। एक अध्यक्ष महाराज, हे मीटर जे आहेत हे 4 पटीनं बिलं यायला लागलीत आणि 4 पटीनं बिलं आल्यामुळे लोकांचं आर्थिक नियोजन आहे ते सगळं कोलमडलं आहे अध्यक्ष महाराज। ही वस्तुस्थिती आहे। सभागृहातले सत्ता पक्षाचे आमदार असो का आम्ही असो सगळ्यांनीच, कारण याला राजकारण हा भाग होऊ शकत नाही, पण लोकांजवळून आर्थिक लूट ज्या पद्धतीने होते आहे 4 पटीनं, ही गंभीर बाब आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं अध्यक्ष महाराज हे ऐच्छिक आहे, हे रेकॉर्डवर आहे। मग आता कंपल्सरी का केलं आपण? कोणाच्या दबावाखाली करताय आपण लोक? कोण कॉन्ट्रॅक्टर हा? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपण हा? त्याचं उत्तर वस्तुस्थितीला दिलं पाहिजे। सरकारी उत्तर आपण देऊ नका, वस्तुस्थिती मांडा, राज्याच्या जनतेला कळू द्या या निमित्ताने या लक्षवेधीच्या की हे महत्त्वपूर्ण आहे। पहिलेच महागाईचं आभाळाच्या पार झाली आणि वरून तुमच्या इलेक्ट्रिकचा शॉक, हे गंभीर बाब आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं होतं की ऐच्छिक राहणार आहे, आता ही कंपल्सरी का केली, त्याही प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं। आणि अध्यक्ष महाराज, अजून एक आहे की सत्ता पक्षाच्या मुंबईवरची चर्चेमध्ये परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या दोन्ही भागातल्या सदस्यांनी या ठिकाणी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहावे या पद्धतीचं आणि सचिवांनी राहावं, पण त्याच्यात नाही झालं। 25-30 मिनिटं गेले। आता आमचा पण आत्ता प्रस्ताव जो आहे तो या मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे। अधिकारी इथं राहिले पाहिजेत, त्याला आम्हाला वेळ जाता कामा नये। सगळ्यांना गावाला जायचं, आज शुक्रवार असल्यामुळे, आणि म्हणून आमच्या प्रस्तावाच्या वेळेस अधिकारी राहील।